जय विजन मास्टरमाइंड अकॅडमी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा काळेवाडी येथील जय विजन मास्टरमाइंड अकॅडमी च्या वतीने दिनांक 23 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे जय विजन मास्टरमाइंड अकॅडमी करिअर मार्गदर्शन गुणवंत विद्यार्थी सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून संचालक श्री पद्माकर मोरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे। विशेष उपस्थिती जी सन्मान पुरस्कार युवा साहित्यिक श्री ज्ञानेश्वर जाधववर सर असणार आहेत। शैक्षणिक कार्यक्रम अध्यक्ष चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शंकरशेठ जगताप उपस्थित राहणार आहेत। नमस्कार, मी पद्माकर मोरे, जय विजन मास्टरमाइंड क्लासेसचा संचालक। आपणा सर्वांना अशी विनंती करतो की गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी, राहटणी आणि थेरगाव परिसरातील ज्या इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या शाळा आहेत, या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। त्या चित्रकला स्पर्धेसाठी आपण पहिलं बक्षीस जे आहे ते 1 लॅपटॉप, सेकंड बक्षीस जे आहे ते टॅब आणि थर्ड बक्षीस जे आहे ते आपण स्मार्ट वॉच जे आहे ते ठेवलेले होते। तर त्याचा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो येत्या 23 तारखेला वार बुधवार रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासोबतच आपण त्या कार्यक्रमामध्ये आपल्या क्लासेसचे जे मुलं आहेत त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्लस 10वी आणि 12वी विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ याचे आयोजन आपण केलेले आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडचे विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप हे उपस्थित असणार आहेत। त्याचसोबत पुणे सावित्रीबाई पुणे विद्यापीठ चे प्रभारी कुलगुरू पराग कळमकर सर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि पोलीस आयुक्त जे आहेत उपायुक्त ते पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थी पालक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो। जो आपण विषय ठेवलेला होता तो सेव्ह गर्ल, त्यानंतर सेव्ह वॉटर आणि भारतीय शेतकरी या 3 विषयावरती आपण स्पर्धा घेतलेली होती आणि त्यामधलं जे आहे ते प्रत्येक स्कूलमधून आपण 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते केलेलं आहे आणि त्यामध्ये जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस आहेत तर ते कार्यक्रमामध्ये आपण लकी ड्रॉ या पद्धतीने जे आहे ते मुलांना आपण देणार आहोत। 5 IITians पास आउट झालेले आहेत। आज एकाच उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर विक्रांत संके हा 1 CR पॅकेज घेऊन जे आहे ते IIT खरगपूर मधनं पास आउट होऊन आज कलकत्ता येथे जॉब करत आहे। 10वीचा रिझल्ट सांगायचा झाला तर 99.60 हा आतापर्यंत आपला सर्वात उत्तम रिझल्ट जो आहे तो आपण दिलेला आहे आणि जवळजवळ MBBS जे आहे ते 5 विद्यार्थी जे आहे ते झालेले आहेत। त्यामध्ये सुहास इंगळे नावाचा हा विद्यार्थी जो आहे पुण्यामध्ये एक कोथरूड परिसरामध्ये जे आहे ते उत्तम डॉक्टर म्हणून जे आहे ते कार्यरत आहेत। जय विजन मास्टरमाइंड अकॅडमी इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवते। 8वी ते 10वी पर्यंत आपण ऑल सब्जेक्ट घेतो। ऑल सब्जेक्टचे वेगवेगळे टीचर आपण मुलांना देतो। त्याचसोबत स्कॉलरशिप परीक्षा, MTS परीक्षा, NTS परीक्षा, नवोदय विद्यालय आणि होमी बाबा परीक्षा या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आपण आपल्या अकॅडमीमध्ये करून घेतो। अशी तयारी जी आहे ते शक्यतो कोणत्याही अकॅडमीमध्ये करून घेतली जात नाहीये। अभ्यासासोबतच मुलांना स्पर्धात्मक परीक्षेचे ज्ञान मिळावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो। या अभ्यासक्रमासाठी क्लासच्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा चार्ज कसल्याही पद्धतीचा मुलाकडनं घेत नाहीये। हे सर्व जे आहे ते आपण एकदम फ्री मध्ये सर्व मुलांना आपण प्रोव्हाइड करतो। त्याचसोबत 11वी 12वी सायन्स मध्ये शिकवत असताना मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त NDA सारख्या फॉर्मची जे आहे ते आपण तयारी करून घेतो। यामध्ये आपल्या अकॅडमीचा एकच उद्देश आहे की आपले सर्वसामान्य परिस्थिती असणारे मुलं NDA सारख्या एक्झाम मध्ये पास होऊन त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी आपल्या पायावरती उभा राहावं आणि एक जगापेक्षा वेगळं करिअर आपल्या पाल्यांना मिळावं या उद्देशामधनं ही अकॅडमी जे आहे ते कार्यरत आहे। प्राध्यापक पद्माकर मोरे
आपणा सर्व पालक व विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये करिअर गायडन्स करण्यासाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधवर सर हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर ते एक ऊस तोड कामगार ते मोठे साहित्यिक, जवळजवळ 5 कादंबऱ्या त्यांच्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. एका कादंबरीवरती येसन या कादंबरीवरती जे आहे ते त्यांचा एक मराठी पिक्चर पण येत आहे. तर असे युवा साहित्यिक जे आहेत ते आपल्या मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. अकॅडमीचा उद्देश इतकाच आहे की आपल्या परिसरातील थेरगाव, रहाटणी आणि काळेवाडी या परिसरातील सर्वसामान्य पालकांना व मुलांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी या सर्व कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे.